नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। बघा मैत्रिणींनो, ब्लाऊज ज्यावेळेस तुम्ही बाही जोडता त्यावेळेस तुमच्या ही बाहीला बाही कमी पडते का? ज्यावेळेस ही बाही तुम्ही इथे जोडता तर ती बाही आपल्याला कमी पडते किंवा इथं बाहीमध्ये खूप सारा फुगा येतो किंवा बाही जी आहे इथं टाईट होती, खेचल्यावानी होतं, असा प्रॉब्लेम काय येतो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट पण आहेत तशा, तर हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप साऱ्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे आणि त्यामुळे तुमच्या बाहीमध्ये कधीही फुगा आणि त्याचबरोबर कधी ओढल्यासारखं खेचल्यासारखं कधीही होणार नाही जर तुम्ही या टिप्स ध्यानात ठेवल्या। शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी छोटासा व्हिडिओ आपण बनवणार आहोत पण व्हिडिओ खूप युजफुल आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा। त्यासाठी तुम्हाला लागणार आहे तुमचं मापाचं परफेक्ट ब्लाऊज। मापाचं परफेक्ट ब्लाऊज नसेल तर अंगावरून पण तुम्ही ते माप मोजू शकता एकदम परफेक्ट पद्धतीने। पण आपण आता जे काही मापाचं ब्लाऊज आहे त्याच्यावरून बाही कशी काढायची एकदम परफेक्ट, आर्महोल कसं मोजायचं ते बघणार आहोत। तर बाहीचं या पद्धतीने आर्महोल मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं स्टार्टिंगच जे आहे ना, सुरुवातच जी आहे ना पेपर कटिंगची, ती आपली परफेक्ट आली पाहिजे। जर तुमच्याकडे पेपर पॅटर्न असेल तरीही तुम्ही त्याच्यावरून संपूर्ण बरोबर मोंडा कसा मोजायचा, काय कसं मोजायचं सगळं तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओत बघायला भेटणार आहे। सगळ्यात तर पहिलं मी इथं उंची वगैरे टाकून घेतलेली आहे बघा, 13 इंच प्लस 1 इंच करून घेतलेली आहे। आणि त्याचबरोबर इथं मी शोल्डर घेतलेला आहे। शोल्डर जास्त मोठं झालं तरीही आपलं ब्लाऊजमध्ये शोल्डर उतरणे किंवा बाहीमध्ये खूप सारा झोळ येणे आणि यामुळे सुद्धा बाहीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊन जातो। मापामध्ये शोल्डर टाकायचं आहे, जेवढं तुमचं छातीनुसार शोल्डर तुम्हाला इथे टाकायचं आहे किंवा तुम्हाला मागच्या गळ्यानुसार शोल्डर टाकायचं आहे। जास्त मोठं शोल्डर घ्यायचं नाही। आता ही साईज झाली 7.5 इंचाचं, म्हणजे 30चं साईजचं ब्लाऊज आहे, म्हणजे बाही पण मी तुम्हाला याच मापावर दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही या ठिकाणी तुमचं कोणतं पण ब्लाऊज असू द्या, कोणत्या पण साईजचं असू द्या, पण तुम्हाला या पद्धतीने ज्या ट्रिक्स आहेत त्या यूज करायच्या आहे, म्हणजे ज्या काही टिप्स सांगणार आहे त्या यूज करायच्या आहेत तुम्हाला। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता इथे बघा, मुंडा उंची पण खूप महत्त्वाची आहे। जर तुमची मुंडा उंची जास्त मोठी झाली, खोल झाली तर ब्लाऊजमध्ये खूप सारा घोळ चुन्या ह्या येतात, तर त्यासाठी मुंडा उंची सुद्धा तुमची परफेक्ट पाहिजे। तर मी इथं मुंडा उंची 7.5 ला किती घेणार, तर मी इथं 7.5 ला फक्त 5.25 इंच मुंडा उंची घेणार आहे। आता इथे तुम्ही म्हणशाल ताई मग आम्ही दुसऱ्या साईजला किती घ्यायची, तर हे बघा 5.5च्या पुढे जास्त न्यायची नाही, नेलं तर 5.25 इंच एवढं तुम्ही ब्लाऊजमध्ये जे आहे इथं मुंडा उंची घेऊ शकता। जर मोठं माप असेल तर 5.25 इंच हे तुमच्यासाठी परफेक्ट बसेल। आणि दुसरी मोठी साईज असेल जशी जास्तच मोठी 42-44, तर त्यावेळेस तुम्ही थोडं 6 इंचाचा मुंडा घेतला तरीही चालतो। आता या पद्धतीने इथे पाहू शकता तुम्ही 5.25 इंच मी वर शोल्डर घेतलेलं, तर थांबा, इथून 5 इंच घेतलेलं सॉरी, तर आपण इथं पण 5 इंच घेऊन मोजून घेतलं। आता ही सरळ लाईन आखून घेतली। ज्यावेळेस आपण व्यवस्थित परफेक्ट माप टाकतो तर आपलं संपूर्ण माप सुद्धा ही परफेक्ट बसते आणि कुठेही झोळचुण्या येत नाही। आता इथे आपण छातीचा चौथा भाग टाकून घेऊ। बघा 7.5ची छाती आहे, म्हणजे 30ची छाती आहे, तर मी इथं 7.5 इंच मार्जिन करून घेतलं। पुढे शिलाई मार्जिन किती पण ठेवा, 1.5 इंच ठेवा, 2 इंच ठेवा। तर आपल्या जे काही कटिंग आहे त्यामध्ये मी शिलाई मार्जिन हे 2 इंचच घेत असते, तर कधी कधी 1.5 इंच घेतलं तरी काही अडचण नाहीये। बघा बरोबर आपलं मार्किंग आलेलं आहे आणि इथं सरळ लाईन ओढून देऊ। आता ज्या पद्धतीने आपला बॅकचा मोंढा निघणार त्याच पद्धतीने फ्रंटचाही मोंढा निघणार आहे। आपण दोन्ही पण मोंढ्याचे आकार काढून घेणार आहे, त्याच्यानंतर बाही कटिंग पण परफेक्ट पद्धतीने कशी करायची ते पण बघणार आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता मी इथून आतमध्ये 1/2 इंच घेतलं आणि या पद्धतीनेही आपण बॅकचा मोंढ्याचा राऊंडचा शेप देऊन घेणार आहे। आता इथून फक्त आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे, अशा पद्धतीने थोडासा गोल राऊंड मध्ये देऊन घेतला तरीही चालतो। ज्यावेळेस तुम्हाला वाटलं मला हे शोल्डर कमी करायचं, तुम्ही इथे या पद्धतीने शोल्डर कमी करून या पद्धतीने पण हा शेप देऊन घेऊ शकता। आता सध्या आपण या पद्धतीने हा शेप देऊन घेतलेला आहे। आता आतमधला शेप देण्यासाठी आतमध्ये पण बघा मी इथं 1/2 इंच डाऊन करून घेते आणि आतमधला शेप देण्यासाठी मी इथून, म्हणजे आपला बॅक फ्रंटचा दोन्ही पण मोंढ्याचे आकार मी तुम्हाला इथं काढून दाखवते आणि इथून पण हा अशाच पद्धतीने आतमध्ये खोल भाग जो आहे आपला तो द्यायचा आहे फ्रंट पार्टचा।
अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. म्हणजे एक शेप आपला हा बॅकचा झाला, एक शेप आपला हा फ्रंटचा झाला. बरोबर आलं लक्षात. आता आपलं इथपर्यंत मार्किंग झाल्यानंतर बाकी सगळं हे गळा रुंदी वगैरे किंवा पुढचा गळा मागचा गळा हे आपण नंतर बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला जे काय माप आहे ते मोंढ्याचा राऊंड शेप हा व्यवस्थित द्यायचा, त्याच्यानंतर बाही कटिंग कशी करायची परफेक्ट ते बघणार आहे. आता मी इथं थोडासा हा जो भाग आहे ना तो असा करून घेते. इकडनं बंद बाजू जी आहे ती माझ्या साईडला घेतली. आता थोडा वेळ आपण बॅक पार्ट जो आहे तो साईडला ठेवू. आता इथे बॅकची म्हणजे बाही काढून घेऊ मुळात. आता बाही मी इथं 4 इंच घ्या, 5 इंच घ्या, जी काय असेल आवडीनुसार घ्या. तर मी इथं 4 इंचावर मार्क करून घेतलं बघा. आता सरळ लाईन इथे आखून घेते. सरळ लाईन आखून घेतल्यानंतर इथे एक कॅप हाईट घ्यायची आपल्याला या पॉइंट पासून. तर इथं तुम्ही खूप लहान साईज असेल तर तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता. बाहीची उंची कमी असेल तर 2.5 इंच घेऊ शकता. जशी जशी तुमची बाही वाढेल तसं तुमची कॅप हाईट सुद्धा वाढणार आहे. तर तुम्ही 2.5, 2.25, 3 अशी एल्बो बाही असेल तर तुम्ही 2.25, 3 इंच सुद्धा घेऊ शकता. आता ही लाईन मी इथं आखून घेतली अशा पद्धतीने. म्हणजे आपली कॅप हाईट ही लक्षात राहील. तर आपल्याला इथं लाईन आखून घेतली. आता आपल्याला मापाचं ब्लाऊज लागणार आहे. हे सगळे माप झाल्यानंतर बाहीची उंची ही तुम्ही मापाच्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायची आहे आणि त्यानंतरच ही बाहीची उंची आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1 इंच मिळवायचं, साधा ब्लाऊज असेल तर 2 इंच मिळवायचं. तर या पद्धतीने इथे माप टाकून घेतली. आता इथे आपली सगळ्यात मेन गोष्ट होणार आहे. तर त्यासाठी व्यवस्थित लक्ष द्या. ज्या काय पद्धती आहे त्या व्यवस्थित बघायच्या आहे तुम्हाला. तर आता इथे बघा हा दंडघेर मोजायचा आहे. जिथपर्यंत आपली ही शेवटची टीप आहे इथपर्यंत आपल्याला हा दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर मी इथं बाही उलटी करून घेतलेली आहे ब्लाऊज आणि इथे बघा आता मी चेक केलं तर याची बाही आहे 5.25 इंच. इथे 5.25 इंचाचा दंडघेर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. बघा घेतलं 5.25 इंचाचा दंडघेर आपण इथे टाकून घेतला. आता आपल्याला याच्यावर टाकायचा आहे मुंडाघेर. तर मुंडाघेर कसा मोजायचा बघा. सरळ आपण धरायचा आहे टीप. इथं मुंढ्यामध्ये जी टीप आलेली आहे या मोंढ्यामध्ये तेवढीच तिथपर्यंत आपल्याला हा टेप सरळ धरायचा आणि तिथपर्यंत मोजून घ्यायचा आहे मुंडा घेर. तर टेप धरताना सुद्धा आपल्याला असा तिरका धरायचा नाहीये अजिबात किंवा असाही धरायचा नाहीये. या दंडघेराची जी लाईन सरळ आहे तर त्या सरळ लाईनीतच आपल्याला इथे सुद्धा हा मुंडा घेर सरळच मोजायचा आहे. इथे आता माझ्या ब्लाऊजचा मुंडा घेर आलेला आहे पहा 6 इंच. 6 इंच आलेला आहे. तर आपण तो सुद्धा इथे टाकून घेऊ. आता मी जे हे कटिंग केलेलं आहे बॅकचं हे सुद्धा ह्याच ब्लाऊजचं आहे. त्याच्यामुळे ही बाही सुद्धा याला परफेक्ट बसणार आहे. कारण की आपण याचा बॅकही याचंच कटिंग केलं आणि बाही पण याचीच कटिंग केली. आता बऱ्याच मैत्रिणींचा प्रॉब्लेम असा आहे की आमची बाही खूप ओढल्यावानी होती, बाहीमध्ये मोंढ्यामध्ये खूप झोळ येतो, खूप चुन्या येत्या, असा प्रश्न आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच जेवढं आपण इथं घेतलेलं आहे बॅकला आपण जेवढं 1.5 इंच मोंड्याचा राऊंड घेतला तेवढाच इथं पण आपल्याला घ्यायचं आहे. हे बघा पट्टीचं माप एकदम परफेक्ट आहे तर तेच मी इथं मारून घेते. तर 1.5 इंच हे आपलं मार्जिन झालं बघा या पद्धतीने फिटिंगपर्यंत. ओके. आता इथून आपल्याला द्यायचा आहे शेप. तर शेप देण्यासाठी हा जो आपण मुंडा घेर घेतला याचा मधला सेंटर घ्यायचा आहे. तर याचा मधला सेंटर 6 इंच होता. तर म्हणजे ही पूर्ण लाईन 6 इंच होती. इथे तुम्ही लुजिंग पण देऊ शकता. तुम्हाला वाटलं मला हा ब्लाऊज खूप ओढल्यावानी होतं, तुमचं जर मापाच्या ब्लाऊजमध्ये खूप मला ब्लाऊज मोंढ्यामध्ये ओढल्यासारखं होतं, खूप खेचल्यासारखं होतं, तुम्ही इथं लुजिंग देऊ शकता. तुम्हाला काय द्यायचं आहे ते 1/2 इंच तेवढं लुजिंग तुम्ही इथं देऊ शकता. आता इथं आपण याचा मधला सेंटर घेतला. आता ही या पॉईंट पासून इथं सरळ लाईन वर काढून घेऊ. म्हणजे एक बॉक्स आखल्यासारखं करून घेऊ आपण. इथं देऊन घेतल्यानंतर आता या लाईनीवरूनच आपण 1 इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे. ह्या लाईनीपासून इथं 1 इंचाचं पॉईंट घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा 1 इंचाचं पॉईंट घेतल्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं आहे 1/2 इंच, 1/4 इंच अशा पद्धतीने एक पॉईंट घ्यायचा आहे. तर मी 1/2 इंचावरती एक पॉईंट घेतला. 1/2 इंचावरती एक पॉईंट घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हा जो 0 पॉईंट असतो आपला इथला बाहीचा उंचीचा एक 0 पॉईंट असतो तिथून आपल्याला 1 इंच पॉईंट घ्यायचा आणि ह्या पॉईंट पासून हे पॉईंट आपल्याला असे जोडायचे. इथे बघा आता हे अशा पद्धतीने जोडायचे. बघा ह्या पॉईंटला हा पॉईंट आपण काय केला छान असा आकार देऊन घेतला या पद्धतीने.
देऊन घेतल्यानंतर आता इथून पुढून थोडासा आपल्याला हा जो आतला पॉइंट आपण हा घेतलाय इथून आपल्याला हा पॉइंट जोडायचा आणि इथं आतमध्ये थोडासा या पद्धतीने हे करायचं. अशा पद्धतीने आपण हा काय केला इथे हा आपण पॉइंटला शेप दिला. तर इथे आपली ही बाही तयार झाली. आता आपण हिला कट करून घेऊ. बघा खूप सोपी पद्धत आहे. फक्त तुम्हाला छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या ध्यानात ठेवायच्या आहे. कोणचं माप कोणत्या पद्धतीने टाकायचं हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, बाकी काही नाही. आता इथं आपण हे करून घेतल्यानंतर हे बघा कट करून घेतली. आता आपण बाही मी इथे बाही कट करून घेतली. आता हा बॅक पार्ट मी इथे हे करते. हे बघा आता याच्यानंतर हा खोल भाग सुद्धा मी बाहीचा इथे कट करून घेणार आहे. तर बाहीचा खोल भाग पण आपण इथे कट करून घेऊ. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. बघा आपली संपूर्ण बाही तयार झाली. आता इथे हा जो आहे हा आपला इथपर्यंत मोंढा हे होतं आपला संपूर्ण छातीचा चौथा भाग टाकलेला. आता इथून आपल्याला अर्धा इंच जे काय आहे शोल्डरचं माप ते सोडून द्यायचं आणि आता आपल्याला इथे हा जो इथून तर इथपर्यंत हा बघा हा बॅकचा आहे हा फ्रंटचा आहे हे ध्यानात ठेवायचं आहे. इथून तर इथपर्यंत काय करायचं आहे आपल्याला मोंढा चेक करायचा आहे. तर चला आपण लगेच सुरुवात करू. जर हा मोंढा तुमचा व्यवस्थित बसला ही बाही जर याच्यामध्ये व्यवस्थित बसली तर आपला बाही कुठे चुकणार नाही. आणि जर ही जर कमी पडली तर आपण कशा पद्धतीने याला पुन्हा कमी जास्त करायचं ते पण सांगते. बघा इथून आता मी चेक करते बाहीचा मोंढा या पद्धतीने ही बाही अशा पद्धतीने संपूर्ण हे बघा गोल राऊंड मध्ये बघा अशी अशी फिरवायची आपल्याला. आता इथे तुम्ही पाहू शकता एकदम आपलं परफेक्ट बसले. एकदम नॉर्मल एक रेष कमी पडलेलं आहे. तर हे आपण असं खेचून बरोबर बसवून घेऊ शकतो. मी थोडं जवळून दाखवते पुन्हा फिरवून दाखवते. बघा हा जो मोंढ्याचा राऊंड आहे हा आपल्याला कसा चेक करायचा आहे. हे बघा हा आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन वर सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर हा जो मोंढ्याचा आपला राऊंड आपण दिलेला आहे हा आपल्याला अशा पद्धतीने चेक करायचा आहे. बघा 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 हे बघा किती एकदम आपला परफेक्ट बसलेला आहे. कारण ह्याच ब्लाऊजचं मी मागचा पार्ट पण काढला आणि बाही पण याच ब्लाऊजची काढली तर तुमचं एकदम परफेक्ट मोंढा बसणार आहे. जसं मापाच्या ब्लाऊजला बाही त्यांची बसलेली आहे कस्टमरची असो किंवा तुमची असो तशीच बाही याला सुद्धा बसणार आहे. आता फ्रंट पार्ट आपण चेक करू. बघा आता हा फ्रंट पार्टचा मोंढा आहे तर आपण हा चेक करू. तर हा पण याच पद्धतीने चेक करायचा आहे. अर्धा इंच वरच्या साईडला सोडून दिलेला आहे आणि हा बघा हा आपला मधला सेंटर धरायचा आहे. मी बाही सुद्धा याच पद्धतीने आपल्याला आता इथे चेक करत जायचं. हे बघा बघा आता इथे बाही जी आहे ती आपली जवळजवळ अर्धा इंच कमी भरलेली आहे. बघा आपण काय करू पण पुन्हा एकदा चेक करू. बघा इथे आपली बाही अर्धा इंच कमी भरलेली आहे. चेक करायचं आहे. आता इथे बघा चेक करताना जर आपला हा बॅक पार्ट आहे बरोबर हा बॅक पार्टचा मोंढ्याचा आकार जर तुमचा बघा आता हा जो मी आहे हा चेक केला. बघा हा चेक करतेय तर हा आपला इथे काय होतोय बघा जवळजवळ अर्धा इंच कमी भरतोय. तर इथं अशा वेळेस काय करायचं हा मोंढ्याचा राऊंड जो आहे तो आतमध्ये जास्त आलेला आहे तर आपण इथं या पद्धतीने थोडासा आतमध्ये घेतला. जसं मी आता इथे या पद्धतीने हा शेप देऊन घेतला. हा कॅन्सल करून टाकायचा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण चेक करून बघू. हे बघा आतला मोंढ्याचा शेप घेऊ जो आतमध्ये मी हे केला तो पुन्हा अशी बाही शेप हे करायचं. तर बघा एकदम परफेक्ट बसतं. थोडंसं आपण इथं खेचून लावू शकतो. तर इथं बरोबर आपला फ्रंट पार्ट पण बसणार आहे. फक्त थोडंसं तुम्हाला चेक करायचं कोणचं कुठं बसतो मोंढ्याचा राऊंड. तुमच्या बाहीला मोंढ्याला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.